आपल्यासोबत काही विद्यार्थिनी आहेत, आज मला त्यांच्या मनातली भावना जाणून घ्यायची आहे। गोविंद वाकडे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। गोविंद, आज या मुलींच्या मनातली काय भावना आहे? समाजात रस्त्यावर प्रत्येक ठिकाणी अत्याचाराचं असं एक ठिकाण नाहीये की तिथं अत्याचार नाहीये। घरापासून घराबाहेर पडल्यापासून प्रत्येक ठिकाणी तिला त्या अत्याचाराला सामोरं जावं लागतंय। त्यांना सुरक्षित वाटतंय का? काय भावना आहे त्यांची या सगळ्याबद्दलची? विलास सर, तुम्ही आम्ही जे प्रश्न विचारतोय अगदी तेच प्रश्न घेऊन ह्या तरुणी इथे आलेल्या आहेत। अर्थातच महिला अत्याचाराची जेव्हा घटना समोर येते त्यावेळेस स्कॅन्डल मार्क निघतात, आंदोलन होतात, चर्चा होते आणि सगळं प्रकरण नंतर थांबतं। मात्र आता जाब विचारण्यासाठी या सगळ्या तरुणी इथे आलेल्या आहेत आपल्या न्यूज 18 लोकमतच्या व्यासपीठावर। त्यांच्या भावना आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत, काय संताप आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया। घटनेबद्दल तुला माहिती असणार आहे, काय या संदर्भात पहिली प्रतिक्रिया? नमस्कार, मी अवंतिका बोर, दुर्गा ब्रिगेड संघटना युवती अध्यक्ष। आज आपण केंद्र सरकार आपल्याला म्हणतं बेटी बचाओ बेटी पढाओ, परंतु ह्याचा काय उपयोग आहे? आज शक्ती कायदा 2021 पासून लागू केला गेला आहे, परंतु आज 5 वर्ष झाले तो कायदा अजून अंमलात आलेला नाहीये आणि असंच चालू राहिलं तर गुन्हे घडतच राहतील आणि मुलींवर अत्याचार होतच राहतील। परंतु आज अगर हा कायदा अंमलात आला असता तर ती जे 3 वर्षाच्या चिमुकलीवर जो अत्याचार झाला आहे तो कदाचित नसता झाला। त्या आरोपीला वाटलं असतं कुठेतरी शासन आहे, केंद्र आहे जो आपल्याला कठोर शिक्षा करू शकतं, पण तसं ते घडलेलं नाहीये। संदर्भात आपण बोललोय, मात्र शक्ती कायदा जो मागील 5 वर्षापासून विलास प्रलंबित आहे केंद्र सरकारकडे, जो पारित केला जात नाही, त्याला संमती मिळत नाही, काय वाटतंय? सर, याच्यात मी ॲडव्होकेट श्रद्धा, माझं याच्यात असं म्हणणं आहे की शक्ती कायदा हे हिनियस क्राईमसाठी आहे। महिलांसाठी आपल्याला आतापर्यंत कुठलाही असा ऍक्ट आलेला नाही जो स्पेसिफिक फक्त महिलांसाठी आहे। पॉस्को ऍक्ट आहे आपल्याकडे, लहान पोरांसाठी आपल्याकडे BNS चे सेक्शन्स आहेत, ते सर्व लोकांसाठी आहे, पण महिलांसाठी, महिलाला सुरक्षित होण्यासाठी असा कुठलाही कायदा आतापर्यंत पास झालेला नाहीये। 2020 मध्ये पार्लमेंट पास झालं असूनही प्रेसिडेन्शियल ॲसेंट 5 वर्ष का लागले आहेत आतापर्यंत प्रेसिडेन्शियल ॲसेंट मिळण्यासाठी? ह्याचं जर हिस्ट्री जर बघितली तर निर्भया केस जेव्हा झालं होतं 2012 मध्ये, डिसेंबर 2012 मध्ये निर्भया केस झाल्यानंतर मार्च 2013 मध्ये पार्लमेंट एक्सेप्ट होऊन प्रेसिडेन्शियल ॲसेंट त्यांना इमिडिएटली 4 महिन्यात एप्रिलमध्ये पास झालं। तर आपल्या शक्ती ऍक्ट साठी, शक्ती कायद्यासाठी 5 वर्ष विलंब का लागतोय सरकारला? किती बळी जाऊ द्यायचे असा सवाल आहे, काय वाटतं तुला? सर, हा जर ऍक्ट आत्ता असता तर किती आपण जीव वाचवू शकलो असतो किंवा किती गुन्हेगारांना टाळा बसला असता, पण हा ऍक्ट इतका वेळ लागलाच नाही पाहिजे। आणि ह्या ऍक्टमध्ये खूप साऱ्या तरतुदी जे आपण घराच्या बाहेर म्हणा किंवा घराच्या फोन थ्रू जे गुन्हे होत आहेत त्यासाठी सुद्धा हा ऍक्ट आपल्यासाठी स्टँड घेतोय, ह्याची पण खूप गरज आहे। आणि इतका स्ट्रॉंग ऍक्ट आहे जो आपल्याला इतकं अभय देतोय, तरी त्याला इतका वेळ लागलाच नाही पाहिजे। कशासाठी तुला काय वाटतं? काय मला असं वाटतंय की जे पण अत्याचार आता होत आहे ते झाले नाही पाहिजे। कॅन्डल मार्च, आंदोलन आणि इन्स्टावरती स्टोरी रिपोस्ट करून फक्त काही होत नाही, आपल्याला त्याच्यासाठी पुढे यावं लागणार आहे। आणि जेवढं गुन्हेगार जबाबदार आहे त्या पटीने जास्त सरकार जबाबदार आहे, कारण की त्यांनी हा लॉ आणण्यासाठी 5 वर्ष लागले। त्यामुळं ही अत्यंत संतप्त प्रतिक्रिया आहे की जेवढा गुन्हेगार या सगळ्यासाठी दोषी आहे तेवढंच हे कायद्याला विलंब लावतात ते दोषी नाहीत का, असा सवाल विचारला जातो। विशाखा, तुम्हाला काय वाटतं? नक्कीच, म्हणजे जेवढे हे क्रिमिनल क्राईम करणारे प्रत्यक्ष क्रिमिनल हे जबाबदार आहेत, तेवढेच हे राज्यकर्ते सुद्धा जबाबदार आहेत। कारण केंद्राने फक्त राजकारणासाठी म्हणजे महाविकास आघाडीला श्रेय मिळू नये म्हणून हा कायदा रिटर्न पाठवला फेब्रुवारी 2025 मध्ये। आणि केंद्रीय विधी विभागाने अतिशय फालतू कारण देऊन, फालतू हा शब्दशः घ्या की अतिशय फालतू कारण सांगून परत पाठवलेला आहे। त्याच्यामध्ये ते म्हणतं की शक्ती असं नाव असू शकत नाही कोणत्या कायद्याचं, बरं ते दुसरं काय म्हणतायत की ना हा IPC वर आधारित होता आणि ना तो आता BNS आलेला आहे, त्याच्यामुळे ना आता त्याची ती आता कम्पॅटिबिलिटी राहिलेली नाहीये। बरं मला सांगा की IPCचेच सगळी कलम ही रिशफल करून त्यांनी जर BNS मध्ये आणलेली तर ना मग कम्पॅटिबिलिटीचा प्रश्न कुठे येतो की ना हे त्याच्यावरच आधारित आहे, हे त्याला अनुसरून आहे आणि त्या मार्फतच काम करणार आहे। तर मग फक्त राजकारणासाठी जर तुम्ही नाकारत असाल एखादा कायदा आणि जर महिलांचं ना म्हणजे जगणं, ज्या महिलांचा त्यांच्या शरीरावरचा अधिकार सुद्धा आहे ना तुम्ही हिरावून घेता, त्या शरीरावर दुसरे अधिकार सांगतात, जो कायदा आम्हाला फक्त म्हणजे वस्तू न कन्सिडर करता एक आहे ना ह्युमन बिंग म्हणून जर कन्सिडर करत असेल तर तो कायदा राज्यकर्ते नाकारतायत, म्हणजे राज्य
करते, हे म्हणजे क्राईम या करतायत, सगळ्या हे ज्या तरुणी ह्युमॅनिटीच्या आहेत त्यांचं विरोधात म्हणणं क्राईम आहे आहे, शक्ती विनंती कायदा आम्हाला द्या करतो. आणि त्या कायद्याच्या माध्यमातून ज्या पुण्यामध्ये हा. आता उभा आहे, हा सुरक्षा ज्या पुण्यामध्ये आता उभा आहे मी, त्या पुण्यामध्ये 460 बलात्काराचे गुन्हे मागच्या 5 वर्षात नोंदवल्या गेलेले आहेत आणि त्याही पेक्षा घरगुती हिंसाचार असेल, विनभंग असेल, याची आकडेवारी मला सांगता येणार नाही, इतकी मोठी आहे. त्यामुळे पुण्यात, पिंपरी चिंचवडमध्ये किंवा राज्यामध्ये महिला सुरक्षित नाही आहेत. पॉक्सो बालकांसाठीचा सुरक्षेचा कायदा असेल तर शक्ती कायदा, ज्यावर या सगळ्या तरुणी बोलतायत, संताप व्यक्त करतायत, कायदे येणार कधी आहेत, त्याची अंमलबजावणी कधी होईल. बरोबर. आणि शक्ती कायद्याच्या गरज जी आहे संदर्भात ते या सगळ्या मुलींनी भावना व्यक्त केली. पण मला ताई विचारायचं तुम्हाला एक वेगळा प्रश्न असा आहे, जो आज घटनाक्रम घडला, 3 वर्षाची ही मुलगी आहे आणि या 3 वर्षाच्या मुलीवरती पहिल्यांदा लैंगिक अत्याचार झाले आणि त्याच्यानंतर दगड टाकून तिला ठार करण्यात आलं. ताई मला सांगा, ही काय क्रूरता आहे ही अशा प्रकारची? कारण 3 वर्षाच्या बाळामध्ये वासना कशी काय दिसू शकते कुणाला? वर्षाताई, तर याच्या मागे ज्या ज्या वेळेला गुन्हे दाखल झालेले आहेत त्या गुन्ह्यांची जेव्हा आम्ही अभ्यास करतोय की काय प्रकारे ह्या कायद्याचा वापर होतो आणि गुन्हे दाखल होतात, तर जमिनीचे वाद असतील, काही अडल्ट लोकांच्या मधल्या सेक्शुअल रिलेशनचा भाग असेल किंवा काही भांडणं असतील, तर मुलांच्या म्हणजे जशा आईमाईवरून शिव्या देण्याचा आपल्याकडे आतापर्यंत ते वापरलं जातं आणि अजूनही वापरलं जातं, त्याच पद्धतीने बालकांचा वापर करून ही खुन्नस काढली जाते. दुसरी गोष्ट अंधश्रद्धा आहे की वर्जिन आणि छोट्या मुलींच्या बरोबर सेक्शुअल रिलेशन केले तर सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस कमी होतात, अशी एक मोठी अंधश्रद्धा आहे. त्यामुळे खूप लहान मुलींना या पद्धतीने वापरलं जातं. ज्यांचे सेक्शुअल ऑर्गन्स तयार पण झालेले नाही आहेत, अशांच्या वरती हे अत्याचार केले जातात. त्याच्यामध्ये कुठलाही त्या अर्थाने पुरुष म्हणून त्यांना आनंदही मिळू शकत नाही, कारण ज्याच्यामध्ये प्रेम करायचं आहे ते संमतीने आणि प्रेमाने करायची गोष्ट आहे. तिच्यामध्ये जबरदस्ती झाली तर ती जनावर सुद्धा अदरवाईज करत नाही, ती गोष्ट पुरुष करतायत. हो, आणि जनावराच्या त्याच्या मागे पलीकडे. पण किरकोळ ताई, भांडणाचा मुद्दा आहे. ताई तो एक मुद्दा सांगा की समजा एखाद्या अल्पवयीन मुलीनं समजा संमती दाखवली जरी समजा, तरी सुद्धा तो गुन्हा आहे. तो गुन्हा आहे. पण अलीकडेच जसमीत सिंगनी जे जजमेंट दिलेलं आहे दिल्ली हायकोर्टच्या सिंगल बेंचनी, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की मोठ्या प्रमाणावर आंतरधर्मीय, आंतरजाती आणि डेटिंग करणाऱ्या मुलींच्या संदर्भाने सुद्धा, कारण तो सुद्धा टू लव्ह इज नॉट अ ऑफेन्स,